नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। बघा, परत एकदा फार मोठी भरती तुमच्यासाठी निघालेली आहे। तर बघा, नुकतीच याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर ही भरती जी आहे ती फक्त आणि फक्त 10वीवर राहणार आहे। आणि या ठिकाणी बघा, खूप सारे पद जे आहे ते निघालेले आहे। मल्टीटास्किंग स्टाफची ही वॅकन्सी आहे। बघा, इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत हे गव्हर्नमेंट जॉब निघालेला आहे। तर यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोस्ट निघालेल्या आहे मल्टीटास्किंग स्टाफच्या। तर यामध्ये तुमच्या इम्पॉर्टंट डेट्स काय राहणार आहे, क्वालिफिकेशन काय राहणार आहे, परीक्षेचा पॅटर्न काय राहणार आहे, यामध्ये प्री आणि मेन्स होणार का, आणि एक्झामिनेशन फीस काय राहणार आहे, सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघूया। तर संपूर्ण हा व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व प्रश्नांचे या ठिकाणी उत्तर मिळून जाईल। त्याआधी बघा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही तरी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। याच प्रकारचे नवीन जाहिरातीवर व्हिडिओ आपण बनवत असतो आणि सोबत PDF कोर्स देखील प्रोव्हाइड करत असतो। तर बघा, या ठिकाणी बघा किती ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। 37 बघा, 37 शहरामध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहे इंटेलिजन्स ब्युरोसाठी। आणि टोटल जागा या ठिकाणी तुम्ही बघू शकता 362 इतक्या मोठ्या जागेसाठी ही भरती निघालेली आहे 10वीच्या बेसवर मल्टीटास्किंग स्टाफसाठी। तर या ठिकाणी बघा, डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट तुम्ही बघू शकता। पोस्ट आहे ग्रुप सीच्या अंतर्गत येणारे। बघा, जनरल सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप सी नॉन गॅझेटेडच्या अंतर्गत येणारे पोस्ट आहे। लेवल 1ची बघा 18,000 ते 56,000 पे स्केल राहणार आहे तुमचा। त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशनवर इक्विव्हॅलेंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड, कोणत्याही बोर्डमधून तुमचं जर 10वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। आणि या ठिकाणी पोझिशन ऑफ डोमेसाइल सर्टिफिकेट ऑफ द स्टेट अगेन्स्ट विच कॅन्डिडेट, आणि ज्या स्टेटमध्ये तुम्ही फॉर्म भरत असाल त्या स्टेटचे तुम्ही रहिवासी असले पाहिजे, डोमेसाइल असले पाहिजे, आणि तुमच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट असले पाहिजे। एज लिमिट बघा, या ठिकाणी 18 ते 25 वर्ष तुमची एज लिमिट पाहिजे। तुमची मिनिमम एज 18 पाहिजे आणि मॅक्झिमम एज 25 पाहिजे, 14 डिसेंबर 2025 पर्यंत। आणि या ठिकाणी बघा, SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचे रिलॅक्सेशन राहणार आहे, आणि OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाचे रिलॅक्सेशन राहणार आहे। आणि या ठिकाणी बघा, डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी 40 वर्षापर्यंत हे फॉर्म भरू शकतात। त्यानंतर बघा, या ठिकाणी एज लिमिट इज रिलॅक्सेबल अप टू 35 इयर फॉर युअर कॅन्डिडेट। या ठिकाणी तुम्ही हे वाचू शकता डिटेलमध्ये, स्पेशल या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी मल्टीटास्किंग स्टाफसाठी फंक्शनल रिक्वायरमेंट्स दिलेले आहे, ते सुद्धा डिटेलमध्ये वाचून घ्या। हे नोटिफिकेशन आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहे, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला बघा, आता एक्झामिनेशनची स्कीम बघूया, एक्झामिनेशन कशी होणार आहे। तर ही एक्झाम जी आहे ती 2 फेजमध्ये होणार आहे, एक टायर 1 आणि दुसरं टायर 2। तर टायर 1मध्ये काय राहणार आहे बघा, या ठिकाणी 100 मार्काचा तुमचा पेपर राहणार आहे, 1 तास वेळ असणार आहे। ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असणार आहे। या ठिकाणी 4 पार्टमध्ये डिवाईड केले जाणार आहे, आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे। जनरल अवेअरनेसचं वेटेज सगळ्यात जास्त आहे। या ठिकाणी बघा, जनरल अवेअरनेसमध्ये या ठिकाणी 40 प्रश्न 40 मार्काला येणार आहे। त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 मार्क, न्यूमरिकल, ॲनालिटिकल, लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग 20 मार्क, इंग्लिश लँग्वेज 20 मार्क। आणि बघा, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे, 0.25 एक प्रश्नाचा मार्क कटणार आहे। 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क कटणार आहे। त्यानंतर टायर 2 बघा, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट राहणार आहे इंग्लिश लँग्वेजची। या ठिकाणी बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज, वोकॅब्युलरी, करेक्ट ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनोनिम्स, अँटोनिम्स अँड इट्स करेक्ट युजेस, आणि तुम्हाला एक टेक्स्ट कॉम्प्रिहेन्शन पॅराग्राफ दिला जाणार आहे। 50 मार्काचा हे राहणार आहे 1 तासासाठी। असं टोटल 150 मार्काचा तुमचा पेपर राहणार आहे। या ठिकाणी सेंटर ऑफ सिटी ऑफ एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता। आपण बघूया महाराष्ट्रामध्ये इथे कोणकोणते सेंटर तुम्हाला दिलेले आहे। तर बघा, महाराष्ट्रातील कोणकोणते सेंटर आहे आपण इथं बघून घेऊया। तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बघा इथे जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, अशा प्रकारचे जवळजवळचे सेंटर दिलेले आहे। तुम्हाला या ठिकाणी जवळ पडते ते सेंटर तुम्ही भरू शकता। तर आता याची फीज वगैरे आपण बघून घेऊया, किती फीज राहणार आहे। सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट बघा, या ठिकाणी कसं राहणार आहे ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता डिटेलमध्ये। जर आपण सर्व वाचत बसलो तर हा या ठिकाणी व्हिडिओ खूप लंबा होणार आहे। बघा, या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स बघा, 22 नोव्हेंबर 2025ला बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे, आणि या ठिकाणी 14 डिसेंबरला हे ॲप्लिकेशन संपणार आहे। 14 डिसेंबरला ॲप्लिकेशन संपणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पुढील माहिती आपण बघून घेऊया। तर बघा, या ठिकाणी
याची फीस बघून घेऊया, किती तुम्हाला फी पे करायची आहे. फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही ऑनलाईन देखील फी पे करू शकता आणि ऑफलाईन देखील फी करू शकता का हे आपण संपूर्ण या ठिकाणी बघा. मोड ऑफ पेमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. फीस बघूया आपण या ठिकाणी बघा. सर्व कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी फी 550 रुपये राहणार आहे. फक्त या ठिकाणी जे अनरिझर्व कॅन्डिडेट्स, EWS कॅन्डिडेट आणि OBC कॅटेगरीचे जे मेल आहे, जे पुरुष आहे, त्यांनाच फक्त 650 रुपये फी भरायची आहे. जे अनरिझर्व कॅन्डिडेट, EWS आणि OBCचे मेल, त्यांना 750 भरायचे आहे आणि बाकीच्या सर्वांना 550 रुपये फीस या ठिकाणी पे करायची आहे. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडनं या ठिकाणी राहणार आहे. तर बघा, ही नोटिफिकेशन आहे, फक्त 10वी बेसवर आहे आणि जागा भरपूर आहे. तर तुम्ही देखील हा फॉर्म नक्कीच भरा, कारण की 362 इतक्या जागा आहे. बघा, आपण महाराष्ट्रात बघूया किती जागा आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील या ठिकाणी नागपूरमध्ये आपण बघूया. नागपूरमध्ये बघा 2 जागा आहे. मुंबईमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात जागा आहे, 22 जागा मुंबईमध्ये या ठिकाणी आलेल्या आहे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये. आणि बघा, त्यानंतर 2च या ठिकाणी दिसत आहे, नागपूर आणि मुंबई. तर नागपूर आणि मुंबईमध्ये तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली सुवर्ण संधी आहे. नक्कीच याचा फॉर्म भरा. तर बघा, या ठिकाणी नागपूरमध्ये 2 जागा, मुंबईमध्ये 22 जागा, टोटल 24 जागा आहे महाराष्ट्रामध्ये. तर नक्कीच याचा फॉर्म भरू द्या, फक्त 10वीवर आहे. आणखी काही यासंबंधी अडचण असेल, फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण असेल, तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करून विचारा. आणि याचा जर तुम्हाला PDF कोर्स हवा असेल इंटेलिजन्स ब्युरोचा, मल्टीटास्किंग स्टाफचा, तर तसा मेसेज देखील करा. आपला व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर मेसेज करा की तुम्हाला याचा PDF कोर्स हवा आहे. तुम्हाला फक्त 200 रुपयात हा PDF कोर्स देण्यात येणार आहे. तर त्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे आपले टेलिग्रामचे चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक. 372 सबस्क्रायबर रिसेंटली या ठिकाणी झालेले आहे. तर या ठिकाणी आपण ही जी भरती आहे इंटेलिजन्स ब्युरो मल्टीटास्किंग स्टाफ 362 जागेसाठी, तर याचा PDF या ठिकाणी आपण अपलोड केलेला आहे. तर हे जे आपले चॅनल आहे याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर त्यावर जा आणि त्या ठिकाणी आपल्या या चॅनलला जॉईन करा आणि ही नोटिफिकेशन डाउनलोड करून तुम्ही डिटेलमध्ये ती वाचू शकता. आणि बघा, या ज्या चॅनल आहे त्या ठिकाणी आपण वेगवेगळे मटेरियल, पोल्स आणि क्विज वगैरे घेत असतो. तर या चॅनलला देखील जॉईन करून घ्या. सोबत काही पण अपडेट PDF कोर्स वगैरे बद्दल असेल तर ते देखील आपण या चॅनलवर शेअर करत असतो. आणि बघा, या ठिकाणी तुम्हाला आपण गायडन्स देखील देत असतो. तुम्हाला डिस्कशनसाठी देखील या ठिकाणी आपण एक प्लॅटफॉर्म तयार करून देत असतो. ज्या काही भरत्या निघालेल्या आहे त्यासाठी स्पेशल आपण ग्रुप तयार करून त्यावर तुमचा एक डिस्कशन पॅनल तयार करत असतो, जेणेकरून तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला पाहिजे. तर सर्वांनी हा ग्रुप जॉईन करायचा आहे. ज्यांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मल्टीटास्किंग स्टाफसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी हा ग्रुप जॉईन करून या. याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर त्याला सर्वांनी जॉईन करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.